देशातील मारबत मिरवणारे एकमेव शहर नागपूर। हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच साजरा होतो। मारबत ही नागपूरकरांची ग्रामदेवता आहे की ती या गावावर येणारी सगळी संकट आपल्या सोबत दूर घेऊन जाते आणि विसर्जित होते। देश विदेशात चर्चा आणि वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा लाभली आहे। विशेष म्हणजे गणेशोत्सवापेक्षाही जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितलं जातं। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। मुळात मारबत ही प्रथा मध्य प्रदेशातील काही आदिवासी जमातीत दिवाळीच्या रात्री साजरा करतात। विशिष्ट आकारातली मातीची मूर्ती इडापिडा अमंगलतेचे प्रतीक म्हणून गावाबाहेर ढकलत नेतात। पण मग ही प्रथा खूप वेगळ्या स्वरूपात नागपुरात कशी रुजली याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर्री पोहा आणि रसाळ संत्री यापेक्षा वेगळी नागपूरची ओळख सांगायची झाली तर देशातील मारबत मिरवणारं एकमेव शहर म्हणजे नागपूर। राज्य विकास पर्यटन मंडळानं मान्यता दिलेल्या नागपूर शहराने वर्षानुवर्षे मारबत मिरवण्याची परंपरा जपलेली आहे। त्यामुळे संपूर्ण देशातील मारबत मिरवणुकीच्या वेगळेपणासाठी नागपूर हे शहर ओळखलं जातं। या सगळ्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत। मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसाच। दरवर्षी नागपूरमध्ये बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पिवळी आणि काळी मारबत तसेच बडग्याची भव्य मिरवणूक धूमधडाक्यात काढली जाते। सगळं अशुभ अमंगळ घेऊन जागे मारबत या आरोळ्यांनी दरवर्षी तान्ह्या पोळ्याच्या दिवशी नागपुरातला महाल इतवारी भाग दुमदुमून जातो। काळ्या मारबतीची सुरुवात 1880 मध्ये तर पिवळ्या मारबतीची सुरुवात 1884 मध्ये झाली होती। देश विदेशात चर्चा आणि वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास 140 वर्षांची परंपरा लाभली आहे। संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपुरातच साजरा केला जातो। ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते। परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा या भावनेनं 1885 मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली आणि ती परंपरा आजही सुरू आहे। या परंपरेला नागपूर शहरात विशेष महत्त्व आहे। यासोबत काळी मारबत म्हणजे काय हे पाहूयात। पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीला देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे गेल्या 135 वर्षांपासून इतवारी स्थित नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते। सगळ्यात पूर्वी अप्पाजी मराठे काळ्या मारबतीचा उत्सव साजरा करत असत। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर इंग्रजांचं राज्य होतं। त्यांच्याकडून होत असलेल्या जुलमी कारनाम्यांनी जनता त्रस्त होती। त्यामुळे भोसले घराण्यातील बकाबाईनं इंग्रजांशी हात मिळवणी केली। त्याचा निषेध करण्यासाठी 1881 पासून काळी मारबत मिरवणूक काढण्यात येत आहे। नेहरू पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात ही काळी मारबत आहे। या सुरू झालेल्या प्रथा नागपूरकर आजही पाळत आहेत। लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते। पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचं दहनही केलं जातं। विशेष म्हणजे या ठिकाणी लहान मुलांना घेऊन महिला दर्शनासाठी येत असल्याचं चित्र देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। जगप्रसिद्ध बडग्या मारबत उत्सव आणि मिरवणूक फक्त नागपुरातच पाहायला मिळते। मारबत उत्सव हा नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे। देशात ब्रिटिश राजवटीत ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला त्याच्या आधीपासूनच नागपुरात मारबत उत्सव सुरू झालेला आहे। पिवळी मारबती ही देवीचे रूप म्हणून पूजलं जातं तर काळी मारबत हे वाईटाचं प्रतीक आहे। अशा प्रकारे ही ऐतिहासिक परंपरा नागपूरकरांनी जपलेली आहे। समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात येते। काळ्या पिवळ्या मारबत म्हणजेच वाईट परंपरा अंधश्रद्धा जाळणं, चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे हा या मागचा एक उद्देश आहे। कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला काळ्या मारबतचं प्रतीक आहे तर पिवळी मारबत लोकांचं रक्षण करते। त्यांचे 2 भव्य पुतळे बनवण्यात येतात आणि त्यानंतर यांची मिरवणूक काढण्यात येते। अशा प्रकारे नागपूरकर हा उत्सव मोठ्या उत्साहाने धूमधडाक्यात साजरा करतात।